जय भीम. एका सभेला संबोधित करताना माजी खासदार, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर साहेबांनी अ, भारताचे पंतप्रधान हे चीनला विकल्या गेलेले आहे असे प्रतिपादन केलेले आहे. ते असे का म्हणाले? चला तर जाणून घेऊया. इथली व्यवस्था आपण असताना पाहिली. तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. चायनाला विकल्या गेलेला आहे. कारण का तर मागच्या 10 दिवसापूर्वी युट्यूब वरती जा, आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका. त्यांनी असताना म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे. आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणाला. पाळी येऊ शकते. आणि त्याच्याच 3 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असताना ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. म्हणजे या देशाची ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे असा मिलिटरीतला चीफ म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे, ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये, देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिटरीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का? दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे. कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे तो पार्लमेंटचा उपयोगही करत नाही आणि विचार देतही नाही की तुमची भूमिका एक आणि आर्मी चीफची भूमिका एक. कोणाला मानायचं? जनतेने कोणाला मानायचं? आणि म्हणून इथल्या असणारा सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष RSSचा प्रेमी आहे त्याला असणारा विचारतोय, त्यांना आम्ही असताना विचारतोय की सिंदूरचं युद्ध झालं, हा माणूस दर 3ऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय. आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे. इथल्या जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल, संघाचा जो प्रचाराला येईल, त्याला असणारा एक विचारा की सिंदूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित होत? सिंदूरच्या युद्धाच्या वेळेस तुमच्या बरोबर एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही? मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही? याचं उत्तर सांगा. विश्वगुरु आम्ही विश्वगुरु आहोत. अरे बाबा, विश्वगुरु एक सांग, या सिंदूरच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही? आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरचं युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, तुम्ही करणार का यात? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय भीम.